बसलेली आहे आणि याच वेळेला प्रसादांची दैवूट सगळीकडे आहे. उत्सवाचे हे 10-12 दिवस कधी संपतात आपल्याला कळतच नाही. आजचा हा 3रा दिवस. आज खरोखरच आजचा दिवस हा आनंदाचा, मंगलमय आणि आमच्यासाठी अतिशय उत्तम अशी संधी मिळालेला दिवस असं म्हणायला हवं. कारण आजच्या या मंगल दिवशी आमच्या संवादिनी मंडळाला या ठिकाणी गणरायाची सेवा करायला मिळते हे आमचं भाग्यच आहे. आणि म्हणून त्यासाठीच मी त्या पदाधिकाऱ्यांना, देवस्थानच्या सगळ्या लोकांना आधीच धन्यवाद देते. आमचा आजचा हा कार्यक्रम संवादिनी आज आम्ही इथे अथर्व शीर्षावर आधारलेली 12 रागातली 12 गाणी हे सादर करणार आहोत. खरोखरीच अतिशय उत्तम असा हा कार्यक्रम आहे. आपल्याला माहिती आहे अथर्व शीर्षाचं महत्त्व. आज पुण्यातल्या घराघरामध्ये सर्वजण पहिल्या दिवसापासून ते 10व्या दिवसापर्यंत रोज अबालवृद्ध हे अथर्व शीर्ष म्हणत असतात. अगदी पहिल्या दिवशी तर अनेक घरातून 21 वेळा आवर्तनंसुद्धा केली जातात. आपल्या पुण्याचं हे खास वैशिष्ट्य आहे. आत्ता पुण्यातला हा गणेशोत्सव याची नोंद आपल्या आशिया खंडामध्ये एक उत्तम उत्सव म्हणून त्याची झालेली आहे. आणि त्यामुळेच यंदा सगळीकडे अतिशय आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आपल्याला दिसून येते. आमच्या या कार्यक्रमातसुद्धा आम्ही आता सुरुवातीला अथर्व शीर्षाचा एक श्लोक म्हटला जाईल, त्याच्यानंतर त्याचा अर्थ सांगितला जाईल आणि त्याच्यावर आधारलेलं वेगवेगळ्या रागातले गाणं सादर केलं जाईल. ही सगळी 12 गाणी झाली की भैरवीनंतर क्षमापन स्तोत्र होईल. क्षमापन झाल्यानंतर आरती होईल आणि आजच्या या कार्यक्रमाची सांगता होईल. तेव्हा आजचा हा कार्यक्रम गणरायांपुढे आम्ही सादर करतो आहोत. तेव्हा आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया गणपतीच्या शांती मंत्राने. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः स्तुष्ट्वांस्तस्तनूभिर्यशेम देवहितं यदायुः. ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. हे देवांनो, आम्ही कानांनी शुभ ऐकावे, आम्हास डोळ्यांनी कल्याणच दिसावे. आम्ही देवांनी दिलेल्या आयुष्यभर देवाचे स्तवन करावे. इंद्र, सूर्य, गरुड, देवता, बृहस्पती आमचे रक्षण करू. श्री गजानन रूपी तेज आमचे रक्षण करू. राग कल्याण. देवानो ऐकावे मंगल भजते सदा.
हरिः ॐ नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यं दुर्गं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात्। हे गणेशा, हे गणपती, तुला नमस्कार असो. तू ओंकाराचे रूप आहेस, जगाचा कर्ता आहेस, तूच पालन करता आहेस, तूच जग विलयास नेणारा आहेस. तू माझे सतत रक्षण कर. राग भूत.
दक्षिणातात अवचोर्वातात अवाधरातात सर्वतो मां पाहि पाहि समन्तात त्वं मामयस्त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदं ततो जायते सर्वं जगदं तस्य सिद्ध्यति सर्वं जगदं त्रैलयमेष्यति. हे विघ्नहर्त्या, तू माझी विघ्ने दूर कर. तू आनंदमूर्ती आहेस. तूच हे ब्रह्म आहेस. तुझ्यामुळे जगताची उत्पत्ती होते व त्याचा लयही तुझ्यातच होतो. अशा गणेशा तुला नमन असो. राग विभास.
सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः योगिनो ध्यायन्ति नित्यम्। हे वक्रतुंडा, तू पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश आहेस. तूच परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी ही वाणीची 4 रूपे आहेस. तू देहत्रयाच्या पलीकडचा आहेस. योगीजन नित्य तुझे स्मरण करतात. तुला आमचे त्रिवार वंदन. राग शिवरंजनी. विज्ञानमया सारे जीवन
ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरो गणादीन् पूर्वमुच्चार्य वर्णादीन् तदनन्तरम् अनुस्वार परतरः अर्धेन्दुरसचक्रं कारेण रुद्धम् एतत्त्वमनस्वरूपं ककारो पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारशान्तरूपं बिन्दुरुद्धररूपं नादसन्धानम् हे गिरिजासुता, तूच ब्रह्म विष्णू महेश, तूच भूभुव, तूच स्वहा, तूच ओंकार, तूच अग्नी वायू सूर्य आणि चंद्र आहेस. आम्ही पुन्हा पुन्हा तुझे ध्यान हृदयी धरतो. राग, कलाप, आवाज येत जवळ तुझ्या जवळ हां तुझी विधाता विष्णु तुझी तुझी विधाता विष्णु तुझी रुद्र इंद्र अग्नि तुझी तुझी विधाता विष्णु तुझी रुद्र इंद्र
संहिता संधी सैषा गणेश विद्या गणकऋषी विश्रुत गायत्री छंदः गणपती देवता ओम गं गणपतये नमः एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् ओम गं गणपतये नमः. या अष्टाक्षरी मंत्राचा जप आम्ही सदैव करतो. आम्ही एकदंताला जाणतो. आम्ही वक्रतुंडाचे ध्यान करतो. त्यासाठी एकदंत आम्हास प्रेरणा करतो. राग मधमाग साधतो. गणेश मंत्राती
एकदन्तं चतुर्हस्तं पाशाङ्कुशधारिणं प्रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तलम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषान्तरम् एक तार ज्यामध्ये 5 अंक व वरदमुद्रा धारण केली आहे. ज्याच्या डोक्यावर मूषकाचे चिन्ह आहे. तांबड्या रंगाचा लांबट उदर असलेला रक्तवस्त्र धारण करणारा भक्तांवर दया करणारा अविनाशी सृष्टीच्या आधी जो प्रगट झाला आहे प्रकृती पलीकडच्या असा जो गजानन त्यास माझा नमस्कार असो. राग केदार. एकदन्त प्रभु चार
ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां नरः। नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः। हे गजानना, असे सर्व प्रकाराने तुझे जो नित्य ध्यान करतो तो योगी किंबहुना योग्यात श्रेष्ठ होय. लंबोदर एकदंत विघ्ननाशी शिवसूत अशा श्री वरदमूर्तीला नमस्कार असो. राग घटिया. विघ्नेन बाध्यते। इथे अथर्वशीर्ष संपते। आता ह्याची फलश्रुती अशी आहे, ह्या अथर्वशीर्षाचे जो अध्ययन करतो तो ब्रह्मरूप होतो, त्याला कोणत्याच विघ्नांची बाधा होत नाही, तो सर्व बाजूंनी सुखात वाढतो। अथर्वशीर्षाचे अध्ययन करिता होई सुखलाभन
सविता होई सुफला वदन सर्व ठिकाणी ब्रह्मरूप मन सर्व ठिकाणी ब्रह्मरूप मन विघ्नाचा संहार विघ्नाचा संहार गणपती तुला नमस्कार गणपती तुला नमस्कार पंडित हात्या सुरापान करी गुरु श्रीरती सुवर्ण चोरी पंडित हात्या सुरापान करी गुरु श्रीरती सुवर्ण चोरी ऐसी कर्मे करितो ज्याचा ऐसी कर्मे करितो ज्याचा संगई घातक फार संगई घातक फार गणपती तुला नमस्कार गणपती तुला नमस्कार गणेशा तुला नमस्कार गणेशा तुला नमस्कार गणपती तुला नमस्कार गणपती तुला नमस्कार गणपती तुला सपंच महापापात् प्रमुच्यते सायमधियानो दिवसकृतं पापं नाशयति प्रातर्धियानो रात्रिकृतं पापं नाशयति सायं प्रातः प्रयुञ्जानो अपापो भवति सर्वत्र विघ्नो भवति धर्मार्थकाममोक्षं च विन्दति इदम् अथर्वशीर्षम् अचित्यायन देयं यो यदि मोहात् दास्यति स पापीयान् भवति ह्या अथर्वशीर्षाच्या अध्ययनाने मागील गीतात सांगितल्याप्रमाणे हिंसा अभक्षभक्षण परदारागमन चौर्य व पाप संसर्ग ह्या पाचही महापापांपासून मुक्ती मिळते. संध्याकाळी व सकाळी ह्याचे अध्ययन करणारा पापरहित होतो. सर्व ठिकाणी अध्ययन करणारा विघ्नमुक्त होतो. हे अथर्वशीर्ष शिष्यभाव नसलेल्यास सांगू नये. जर कोणी मोहाने सांगेल तर तो मोठाच पापी होईल. राग मालक होतो. पंचमहापातकी
विद्यति स वाग्मी भवति चतुर्या मनश्यं पठति स विद्यावान् भवति इति अथर्वणवाक्यं ब्रह्माद्यावरणं विद्यात् न भवेति कदाचनेति यो दूर्वां पुरैर्यति स वैश्रवणो ममो भवति। ह्या अथर्वशीर्षाच्या सहस्त्र आवर्तनाने मनुष्य जी जी कामना करेल ती ती कामना या योगे सिद्धीस जाईल. ह्या अथर्वशीर्षाने गणपतीला जो अभिषेक करतो तो उत्तम वक्ता होतो. चतुर्थीच्या दिवशी काही न खाता पिता जो ह्याचा जप करतो तो विद्यासंपन्न होतो. जो दुर्वांकाने हवन करतो तो कुबेरासम म्हणजे तो मनाने श्रीमंत होतो. राग भीम पलास. हजार वेळा करिता पठण हजार
लभते सर्वं लभते अष्टो ब्राह्मणान् सम्यक् धारयित्वा सूर्यवर्चस्वी भवति सूर्यग्रहे महानद्या प्रतिमा सन्निधौ वा जप्त्वा सिद्धमन्त्रो भवति. अथर्वशीर्षाचा जप करताना जो साळीच्या लायांनी हवन करतो तो यशस्वी व बुद्धिमान होतो. जो सहस्र मोदकांनी हवन करतो त्याला इष्टफळ प्राप्त होते. जो घृतयुक्त साधनांनी हवन करतो त्याला सर्व काही प्राप्त होते. अथर्वशीर्षाचा उपदेश 8 ब्राह्मणांना योग्य प्रकारे केल्यास करणारा सूर्यासारखा तेजस्वी होतो. सूर्यग्रहणात महानदी तीरावर किंवा गणपतीच्या प्रतिमेसन्निध जप केल्यास अथर्वशीर्ष हा मंत्र म्हणून सिद्ध होतो. राग देसी.
महाविघ्नात् प्रमुच्यते महादोषात् प्रमुच्यते महापापात् प्रमुच्यते सर्वविद्भवति य एवं वेद कृतिनिधिः। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अथर्वशीर्षाचा मंत्र सिद्ध करणारा महाविघ्नांपासून मुक्त होतो, महापापांपासून मुक्त होतो, महादोषांपासून मुक्त होतो, तो सर्वज्ञ होतो, तो सर्व संपन्न होतो। गणेश रूपी तेज आम्हा सर्वांचे रक्षण करू। अथर्वशीर्ष ऐकणारा सुखात ठेवो व ऐकवणारासही सुखात ठेवो। श्री गणेश कृपेने सर्व ठिकाणी शांती नांदो। राग भैरवी। जगकल्याला मिळते मुक्ती जपकर्त्याला मिळते मुक्ती महान विघ्ने विनष्ट होती जपकर्त्याला मिळते मुक्ती महान विघ्ने विनष्ट होती
क्षमा आता केली